सोयाबीन, कापूस आणि तूर या शेतमालाचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले असताना सरकारकडून मात्र पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला आहे. शेतकऱ्यांचे हाल सुरू असताना सरकारचा एकही निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने नसल्याची जोरदार टीका यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर केली आहे. त्या म्हणाल्या की देशातील शेतमाल जर परदेशात पाठवायचा असेल तर त्यावर तब्बल 18% टॅरिफ लावण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे भारतातील बाजारपेठ परदेशी शेतमालासाठी खुली करून दिली आहे. यामुळे भारतीय शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून आपण गुलाम झालो आहोत का, असा थेट सवाल यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना त्यांनी प्रश्न केला की या सगळ्या मुद्द्यांवर नरेंद्र मोदी नेमके कोणाला घाबरत असेल, याबाबत पंतप्रधानांनी देशासमोर स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. शेतमालाच्या घसरलेल्या भावांमुळे शेतकरी हवालदिल झाला असून हे सरकार शेतकऱ्यांच्या सोबत नाही, हे आता स्पष्टपणे समोर येत असल्याची घणाघाती टीका काँग्रेस नेत्या यशोमतीताई ठाकूर यांनी केली आहे. जनसमर्थन न्यूज, अमरावती. शेतकऱ्यांची हालच होतात आहे. शेतकरी बिलकुल सरकार जे बसलेलं आहे ते शेतकऱ्याच्या विरुद्धच निर्णय घेत आहे. शेतकऱ्याच्या बाजूने त्यांचे कोणतेच निर्णय नाही आहे. आत्ता तुम्ही बघा, शेती हा विषय इंटरनॅशनल मार्केटमध्ये तुम्ही ओपन करून दिलेला आहे. त्या ठिकाणी 18% टॅरिफ या आपल्या देशातल्या जर शेतकऱ्याला कुठं पाठवायचं असेल, अमेरिकेला पाठवायचं असेल तर 18%, आणि अमेरिकेचा माल घेण्यात असेल तर त्याच्यासाठी 0% टॅरिफ. म्हणजे आपण गुलामगिरी आहोत का? आपण गुलाम झालेलो आहोत का? आपण का घाबरतो आहेत? आदरणीय मोदी का घाबरत आहेत या सगळ्या गोष्टीला? याचं स्पष्टपणे मत आलं पाहिजे. शेतकऱ्यांचा हाल होतो आहे आणि सरकार शेतकऱ्यांच्या सोबत नाही आहे, हे स्पष्ट आहे.